दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या विरोधात तब्बल 12 संचालकांनी अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। या तक्रारीनंतर सर्व संबंधित संचालकांना 31 जुलै रोजी बाजार समितीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक संचालकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता। काही संचालकांच्या तोडफोडीपासून ते विदेशी दौऱ्यापर्यंतच्या चर्चांनी बाजार समितीचे राजकारण चांगलंच तापलं होतं। दरम्यान आज जिल्हा सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी बाजार समितीत दाखल झाले। त्यांच्या उपस्थितीत सभापतींच्या अपात्रतेसंदर्भातील विशेष बैठक आयोजित करण्यात आली। मात्र या बैठकीत अपेक्षित संख्या न जमल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही। अपात्रतेच्या प्रस्तावासाठी बहुमत आवश्यक असताना 12 पैकी 11 संचालक उपस्थित राहिले, त्यामुळे प्रस्तावावर पुढील कारवाई होऊ शकली नाही। परिणामी सुनील पाटील गावंडे यांचे सभापतीपद कायम राहिलं। या तक्रारीत काँग्रेसचे सुद्धा 4 संचालक सहभागी झाले होते। त्यामध्ये काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचनमाला गावंडे यांचा प्रमुख सहभाग असल्याची चर्चा होती। मात्र निर्णायक क्षणी एक काँग्रेसचा संचालक अनुपस्थित राहिल्याने संपूर्ण समीकरणच बदललं। विशेष म्हणजे अनुपस्थितीत असलेले संचालक आसिफ भाई हे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांच्यासोबत थेट मुंबईत दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आणि फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे राजकीय कारण असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुधाकर भासाकडे यांनी नवीन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आजच्या घडामोडींमुळे तो प्रयत्न अपयशी ठरल्याचं मानलं जात आहे। बैठक संपल्यानंतर सभापतींच्या विरोधात तक्रार करणारे सर्व संचालक नाराज होऊन घरी परतले, तर दुसरीकडे सुनील गावंडे यांच्या समर्थकांनी बाजार समिती परिसरात जल्लोष साजरा केला। फटाके आणि अभिनंदनाच्या कार्यक्रमांनी परिसर दणाणून गेला। या संपूर्ण प्रकरणामुळे दर्यापूर बाजार समितीचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। आगामी काळात या वादाचे पडसाद स्थानिक राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आज पुन्हा काँग्रेसने आपली ताकद यावेळी दाखवून दिली। कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सभापती श्री सुनील मदनराव गावंडे यांच्या विरोधात बाजार समितीच्या 12 संचालकांनी माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। अविश्वास प्रस्तावाचे विशेष सभेकरता माननीय जिल्हाधिकारी यांनी मला म्हणजे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना प्राधिकृत केले होते। त्यानुसार आज 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अविश्वास ठरावाच्या संबंधात कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली। या विशेष सभेला बाजार समितीचे 11 संचालक उपस्थित होते आणि या सर्व 11 संचालकांनी बाजार समितीचे सभापती यांच्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले। परंतु कायद्यातील तरतुदीनुसार अविश्वास पारित करण्याकरता 12 मतांची आवश्यकता असते आणि ती एवढे मतं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूला न पडल्यामुळे आजचा प्रस्ताव हा अविश्वास प्रस्ताव हा पारित होऊ शकला नाही आणि श्री सुनील मदनराव गावंडे यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव आज बारगळलेला आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।